गरमागरम मिरचीची डाळ छान दिसते ना. पावसाळ्यातला परफेक्ट मेनू. तर चला आपण पाहूया ही डाळ कशी बनवली आणि त्याचे इन्ग्रेडियंट्स. नमस्कार आणि वेलकम टू अर्चनाज इझी रेसिपीज. तर आज आपण एक सोपी आणि खरंच इझी रेसिपी पाहणार आहोत. तर त्या रेसिपीचं नाव आहे मिरचीची डाळ. मिरचीची डाळ म्हणजे काय, तर साधीच आपली डाळ. इथे मी मिक्स डाळी घेतली आहे. तर तुम्ही फटाफट इन्ग्रेडियंट्स नोट डाऊन करा, म्हणजे आपला वेळ पण वाचेल. तर हे आहे पाव कप मूग डाळ, पाव कप तूर डाळ. तुम्ही अर्धा अर्धा घेतली तर म्हणजे सेम प्रपोर्शन ठेवा. तर पाव कप मूग डाळ, पाव कप तूर डाळ, पाव चमचा, पाव टीस्पून हिंग, एक चमचा मीठ, अर्धा टीस्पून, एक चमचा म्हणजे 1 टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून हळद, हे ऑप्शनल आहे, अर्धा टीस्पून साखर, अर्धा टीस्पून राई, अर्धा टीस्पून जिरं आणि मिरचीची डाळ असल्यामुळे मिरच्या. तर ह्या कमी तिखटाच्या हिरव्या मिरच्या आहेत 6, एक मध्यम टोमॅटो, एक 6-7 पानं किंवा एक डहाळी कढीपत्ता आणि थोडी कोथिंबीर. कोथिंबीर अगदी शेवटाला लागणार आहे. तर आता आपण स्टार्टिंगला काय करू, आणि पाणी लागेल. स्टार्टिंगला काय करू, ह्या दोन्ही डाळी धुवून घेऊ. पाव कप म्हणजे अर्धा कप डाळी आहेत. तर आपण 1 कप त्याच्यामध्ये पाणी टाकून कुकरला 3 शिट्ट्या काढून घेऊ. आणि डाळ धुता शिजायला टाकताना त्याच्यामध्ये हिंग आणि हळद टाकायची आणि मिरच्या टाकायच्यात. ते आपण ते पुढे बघू प्रोसेस. फ्रेंड्स, मगाशी इन्ग्रेडियंट्स सांगताना आपलं खोबरं सांगायचं राहिलं, तर खोबरं पण थोडंसं लागेल. हे आपण किसून घेणार आहोत. किंवा तुम्ही खवलेलं खोबरं अगदी थोडंसं, म्हणजे अर्धी वाटी खवलेलं खोबरं, इट्स ऑप्शनल. नाही आवडत असेल तर नाही टाकलं तरीही चालेल, पण टाकलं तर चव वाढते. तर आता आपण ही डाळ बघा, डाळ आपण धुवून घेतली आहे. तर डाळीमध्ये ही अर्धा कप झाली आहे. पाव कप मिळून अर्धा कप डाळ झाली आहे. तर ह्याच्यामध्ये डाळीच्या दुप्पट म्हणजे 1 कप आपण पाणी टाकणार आहोत. ही प्रोसेस लक्षात आली ना एकदा तुमच्या, की मग सगळंच स्वयंपाकच इझी होऊन जाईल. तर हे पहा, हे आपण 1 कप पाणी टाकलं या डाळीमध्ये आणि डाळ अशी छान एकत्र करून घ्यायची आहे. आणि आता डाळ कुकरला लावतानाच आपण काय करणार आहोत, त्याच्यामध्ये हे बघा, हे टोमॅटो जो एक मध्यम होता, तो एक मध्यम फोडी करून घेतल्यात आपण. तर तो टोमॅटो आणि ह्या 5 ते 6 मिरच्या तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार. तुम्हाला कमी तिखट आवडत असेल तर 2 ते 3 मिरच्या घ्या. आम्ही आमच्या ह्याच्यानुसार कमी तिखटाच्या असल्यामुळे या 6 मिरच्या आहेत. मिरच्या, टोमॅटो, हे आपलं पाव टीस्पून हिंग आणि हळद, हे सगळं जाणार आहे कुकरमध्ये. आणि हे जरासं छान ढवळून घ्यायचं. आणि डाळ शिजायला ठेवताना त्यावर एक झाकण ठेवायचं, म्हणजे डाळ वरती येणार नाही. आणि हे दुप्पट प्रमाण ठेवलं ना तुम्ही पाण्याचं, तर डाळ व्यवस्थित शिजते. तर आता आपण हा कुकर घेतला आहे. कुकरमध्ये हे डाळीचं भांडं ठेवायचं. आणि जेवढा वेळ तुम्हाला भात शिजायला लागतो तेवढा वेळ, तर आपण इथे 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये आपला भात शिजतो, त्यामुळे डाळ ही तेवढ्याच शिट्ट्यांमध्ये शिजेल. तर हे बघा, हे डाळ ठेवली. आता तुम्हाला भात लावायचं असेल एकत्र तर ह्याच्यावर लावू शकता तुम्ही, पण आपला भात झालेला आहे. तर आपण आता कुकर लावून घेऊ आणि 3 शिट्ट्या काढू. डाळ शिजल्यावर मग फोडणीचं पाहूया. कुकरला आता 4 शिट्ट्या झाल्या आहेत. 4 शिट्ट्याहून कुकर छान थंड झालाय. हवा काढून घ्यायची कुकरची. आणि ही मग डाळ बघा, आता बघू आपण. डाळ व्यवस्थित शिजली की मग ती आता गरम असल्यामुळे आपण ह्याने घ्यायचं, पकडीने उचलायचं भांडं. आणि थोडीशी ती डाळ बाहेर काढून की थोडं तिला एका पळीने मॅश करू. शिजली तर आहे व्यवस्थित, पण थोडीशी मॅश करायची आपल्या पळीने. आणि मग छान ते. आता इथे आपण ही व्यवस्थित डाळ मॅश करून घेतली आहे. मॅश करून म्हणजे घोटून घेतली आहे. आणि त्याच्यामध्ये आता आपण ह्याच, म्हणजे ह्या स्टेजला फोडणीला घालायच्या आधी त्याच्यामध्ये आपण जे खवून घेतलेलं थोडं 2 टेबलस्पून किंवा एक छोटी वाटी खोबरं आहे, ते खोबरं आपण घालायचं. आणि खोबऱ्याच्या मागोमाग आपण घालणार आहोत थोडंसं मीठ, 1 टेबलस्पून मीठ. मीठ घातल्यावर आपण घालणार आहोत थोडीशी साखर. आणि साखर ही ऑप्शनल आहे, की तुम्हाला जर आवडत नसेल साखर तर तुम्ही ही स्किप करू शकता, पण घातली तर चव वाढते. इथे आपण आता आपलं पातेलं ठेवलं आहे तापायला. तर त्यामध्ये 1 बाय 1 आपण स्लो करायचं थोडं. आणि फोडणीची आपण तेल टाकायचं. 3 टीस्पून तेल आहे, 3 ते 4 टीस्पून. तेल तापलं की ही टाकली आपण राई, जिरं आणि हा आपण जो कढीपत्ता एक डाळी ठेवलेला
तो कढीपत्ता टाकायचा, फोडणीला टाकायचं, पाणी ओतून आपल्याला सगळे घेऊया आपण. तोपर्यंत हे थोडं मिक्स करूया. पाणी ओतून हे उरलेलं पण डाळ टाकूया. आणि आता फक्त कोथिंबीर टाकायची राहिली. आता पाणी ओतून म्हणजे तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी, पातळ घट्ट, तसं तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. इथे पाण्याचं प्रमाण हे बघा, आपण हे सगळं ते भांडही घेऊन घेतलंय आणि हे छान ढवळायचं. आता अगदी 5च मिनिटात आपल्या डाळीला छान उकळ आलेला आहे आणि रेडी डाळ आपली, कारण ही डाळ रेडी आहे, कारण ऑलरेडी आपली डाळ शिजवलेली आहे छानपैकी. तर आता राहिलं आहे फक्त कोथिंबीर पेरणं. तर आपण यावर आता छानपैकी कोथिंबीर पेरूया. कोथिंबीर पेरून आपण डाळ वरण म्हणजे हे आपलं मिरचीची डाळ भाताबरोबर खायला घेऊ. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. तर आज आपण बनवली आहे गरमागरम मिरचीची डाळ. सोबत दिल्या आहेत आपण कुरडया, डाळवडे, भिजवलेल्या डाळीचे वडे, भात, पापड आणि काळ्या वाटाण्याची उसळ. याची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे. तुम्ही सर्व ह्या रेसिपीज पहा आणि तुम्ही देखील ट्राय करा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल आयकन दाबवा, म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला नवीन नवीन रेसिपीजचं येत जाईल. तर हा व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.